संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडेचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात कराड विरुद्ध मिळालेत सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं आता समोर आले। कारण पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केले त्या आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला, तर आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात कराड विरोधात सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडेच असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले। आरोपपत्रात नेमकी काय काय सविस्तर माहिती आहे? अगदी खरं आहे। बीडमध्ये जे काही झालं त्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा आता आरोपपत्रात झाला आहे आणि पोलिसांनी एसआयटीने सीआयडीने या सगळ्या प्रकरणाचा तपशील आता न्यायालयात दाखल केला आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड हाच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचं आरोपपत्रात म्हटण्यात आलेलं आहे। अवादा कंपनीला खंडणी मागितली, खंडणी मागितल्यानंतर वाद झाला आणि त्या वादानंतरच हा सगळा खून झाला आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणात सूत्रधार आहे, म्हणजे आरोपी क्रमांक 1 असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडभोवती आणखी फास आवाहन जाणार हे निश्चित आहे। सोबतच आरोपींची क्रमवारी या सगळ्या आरोपपत्रात लावण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक 1 आहे, तर विष्णू चाटे 2 क्रमांकावर, सुदर्शन घुले 3 क्रमांकावर, प्रतीक घुले 4 क्रमांकावर, आरोपी सुधीर सांगळे हा आरोपी क्रमांक 5 करण्यात आलेला आहे, तर महेश केदार हा आरोपी क्रमांक 6 आणि चाटे नावाचा जो आरोपी होता त्याला आरोपी क्रमांक 7 करण्यात आलेला आहे, तर कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे, पोलिसांना सापडलेला नाही, तो आरोपी क्रमांक 8 आहे। एक नवा आरोपी होता सिद्धार्थ सोनवणे, त्याचं मात्र आरोपपत्रातनं नाव वगळण्यात आलेलं आहे। हा सगळा प्रकार कसा झाला, खंडणीची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला वाद कसा झाला आणि वादाचं पर्यावसन यांच्या हाणामारीत झालं आणि त्यातनं कसा संतोष देशमुख यांचा खून झाला, हे सगळं आरोपपत्रात मांडण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख करण्यातच आलेला आहे। सोबतच अवादा पानचक्की प्रकल्पाचा जो प्रोजेक्ट मॅनेजर होते सुनील केंदू शिंदे यांनी 2 कोटींची जी खंडणी मागण्यात आली होती त्याबाबतही वाल्मिक कराडनं फोन केला, अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर सुदर्शन घुले या सगळ्या गँगचा लीडर होता, याचं एक सिंडिकेट होती, या गँगच्या माध्यमातून हा सगळा प्रकार चालत होता आणि या सर्व लोकांची बीड आणि परिसरामध्ये दहशत होती असं सुद्धा आरोपपत्रात मांडण्यात आलेलं आहे। ही लोक सातत्यानं गुन्हेगारी कारवाई करायची, यांच्यावर 8 ते 9 म्हणजे प्रत्येकावर 8 ते 9 गुन्हे दाखल झालेले आहे आणि जवळपास 7 ते 8 प्रकरणात आरोपपत्र सुद्धा दाखल आहे। नक्कीच विशाल, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या आपण संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। आणि एक व्हिडिओ देखील देशमुख यांना मारताना चाललाय, फक्त एक छोटी प्रतिक्रिया मला ऐकून आलं तुम्ही काय म्हणता? छोटी प्रतिक्रिया त्या नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया। जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। आणि एक व्हिडिओ देखील देशमुख यांना मारताना चाललाय, फक्त तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं समोर आले। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख केला। विशाल, खरं तर वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे। आरोपपत्रात त्यांनी असंही म्हटलंय की 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबावरून हे सबळ पुरावे मिळाले। अगदी खरं आहे कल्याणी, वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। पोलिसांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे वाल्मिक कराड ही सगळी त्याची कॉन्स्पिरसी होती आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे। म्हणजे अवादा कंपनीला जी 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती त्या खंडणीचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड होता। वाल्मिक कराडच आरोपींच्या मोबाईलवरनं अवादा कंपनीच्या मॅनेजरशी बोलला होता आणि त्यानंतर वाद झाला होता आणि त्या वादाचं पर्यावसन आपण बघितलं, नंतर संतोष देशमुख यांचा खून झाला होता। हे सगळं सुरुवात वाल्मिक कराड याच्यामुळेच झाल्याचं आरोपपत्रात स्पष्ट म्हटलं आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराड हा हत्येच्या, खंडणीच्या,
गुन्ह्यातली आरोपी क्रमांक 1 आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर सुदर्शन घुलेची ही सगळी गँग असल्याचं आरोपपत्रात म्हणण्यात आलेलं आहे आणि सुदर्शन घुलेच्या गँगमधील वाल्मिक कराड एक सदस्य आहे. मात्र ही जी काही संबंधित घटना आहे, ही संबंधित घटना वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच आरोपींनी केलेली. या सगळ्या आरोपींचा बीड परिसरामध्ये दहशत आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्याबाबत आरोपपत्रसुद्धा दाखल आहे आणि लोकांमध्ये सुद्धा या आरोपींच्या बाबत भीती असल्याचं आरोपपत्रात म्हटण्यात आलं आहे आणि म्हणूनच हा एक संघटित गुन्हेगारीचा भाग म्हटला गेलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्यांवर मकोका लावला आहे अशा पद्धतीची माहितीसुद्धा SITनं कोर्टामध्ये दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांचे जबाब घेण्यात आले. त्यात वाल्मिक कराडबाबत 5 लोकांचे जबाब घेण्यात आले. त्यांची नाव गुप्त ठेवण्यात आली. मात्र या 5 लोकांच्या जबाबातनं वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे, हा खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे अशा पद्धतीचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराडला आरोपी क्रमांक 1 करण्यात आलेला आहे. एकूण या प्रकरणात 8 आरोपी आहे. त्यातला अखेरचा जो आरोपी आहे तो कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला फरार घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्याबाबत अजून पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही. मात्र या 7 आरोपींची इतर सर्व कुंडली या आरोपपत्रात मांडण्यात आलेली आहे आणि कुठल्या तारखेला फोन केला, कुठल्या तारखेला वाद झाला, नक्की कसं हे सगळं घडलं होतं हे सुद्धा या आरोपपत्रात म्हटलेलं आहे. सोबतच संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करत होता त्याबाबतचा व्हिडिओ SITनं मिळवलेला होता. तो व्हिडिओ सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत सुद्धा आरोपपत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की अत्यंत वाईट पद्धतीनं ही सगळी मारहाण करण्यात आली. ही सगळी आरोपी तिथं होती. इतकंच नाही तर या आरोपींनी काही आरोपींना व्हॉट्सअपवर कॉलसुद्धा केलेला होता आणि त्यामध्ये वाल्मिक कराडसुद्धा असल्याची शक्यता आहे. त्याबाबतही आरोपपत्रामध्ये लिहिलं आहे. म्हणजे एकूणच बीडमध्ये काय झालं आहे, काय घडलं आहे, कशा पद्धतीनं ही सगळी संघटित गुन्हेगारी होती, या सगळ्यांचा लेखाजोखा या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी आता न्यायालयात सादर केला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कल्याणी. विशाल, आता आरोपपत्र दाखल केल्यानंतर कारवाईला कशा पद्धतीनं वेग येईल त्या संदर्भात काही माहिती? आता या संपूर्ण प्रकरणाचा खटला चालेल. खरं तर एखादी घटना घडल्यावर 40 ते 50 दिवसांमध्ये पोलिसांना आरोपपत्र दाखल करावं लागतं, नाहीतर आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र पोलिसांनी इथं चोख सगळ्या पद्धतीची चौकशी केली होती आणि आता आरोपपत्र दाखल झालं आहे. इथून पुढं आता या सगळ्यांबाबत खटला चालेल. खरं तर वाल्मिकच्या कराडचं पहिलेपासून म्हणणं आहे की वाल्मिकची यात कुठलीही चूक नाही, त्याला राजकीय दृष्टीनं टार्गेट करत गोवण्यात आलेलं आहे आणि हे सगळं वाल्मिकचे वकील कोर्टात मांडण्याचा प्रयत्न करेल. मात्र पोलिसांकडे आता या सगळ्या प्रकरणाचे जबाब आहे. म्हणजे 1700 पानांचं हे आरोपपत्र आहे आणि त्यामध्ये याच्यात 800 पानांवर सगळे CDRचे रेकॉर्ड्स SITनं जमा केलेले आहे आणि ते सगळे कोर्टासमोर दोषारोपपत्रामध्ये मांडण्यात आलेले. कशा पद्धतीने वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात होता, कशा पद्धतीने खंडणीसाठी फोन जात होते, ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये काय बोलणं झालं, या सगळ्यांचे CDR आता पोलिसांनी CIDनं जप्त केलेलं आहे आणि ते सुद्धा आरोपपत्रात मांडण्यात आले. इथून पुढं या सगळ्या प्रकरणाचा खटल्याला सुरुवात होईल. मात्र तुर्तास आपल्याला असं म्हणता येईल की या सर्व आरोपींभोवती आता शिकंजा चांगलाच म्हणजे त्यांना गोवण्यात आलेला आहे. त्यांना आता हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता इथून पुढं या आरोपींसाठी काळ कठीण असणार आहे, अडचणीचा असणार आहे. कारण पोलिसांकडं, CIDकडं, SITकडं तिघांनी याचा संयुक्त तपास केला आहे. त्यांच्याकडं भक्कम पुरावे असल्याची माहिती मिळते आणि त्या आधारे या खटल्यात दोषींना जास्तीत जास्त शिक्षा होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं इथं पीडिताचं वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे, त्यामुळं या खटल्याच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी भावना संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा व्यक्त करतात. नक्कीच विशाल, तुम्हाला थोडंसं थांबवते.